महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद भाजपला आवडलेली नाही असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय. टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी हा मोठा दावा केलाय आणि त्याचसोबत शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी कुटुंब फोडलं असा मोठा आरोपही रोहित पवार यांनी केलाय. मात्र लोक ही शरद पवारांची ताकद आहेत असा इशाराही रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. जे काय केलं ते मनापासून केलं. परिस्थिती खूप वेगळी होती. त्याच्यानंतर पुढचे 36 दिवस जे काय आपण राजकारण बघितलं, अजित पवार त्या आघाडीमध्ये अनवॉन्टेड आहेत का? किंवा त्यांना तिथे त्यांची मजबुरी म्हणून ते एवढं सगळे अपमान सहन करून तिथे बसतात अशी टीका त्यांच्यावरती केली जाते. तुमच्याही पक्षाच्या काही नेत्यांनी तिथे टीका केली. तुम्ही याच्याकडे कसं बघतात? अजित पवार मजबुरी म्हणून त्या अलायन्समध्ये आहेत? एकतर संघालीसुद्धा आणि भाजपलीसुद्धा जो निर्णय घेतला असेल पक्ष फोडायचा, म्हणजे खास करून राष्ट्रवादी, त्याच्या मागे एकच हेतू असेल की पवारसाहेबांची ताकद कमी करायचं. पण भाजप विसरून गेलं आणि खास करून दिल्लीत बसणारे गुजराती जे नेते आहेत ते कुठेतरी विसरून गेले की पवारसाहेबांची ताकद नेते नाही आहेत, लोक आहेत. आणि मग ते आता लोकसभेला त्यांना कळून चुकलं. आता याच्यात ताकद कमी करण्याच्या नादामध्ये त्यांनी कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, जे लोकांना तिथं आवडलेलं नाही. त्यामुळे तिथे आता दादांच्याबद्दल काय केलं जातं हे आपल्याला बघावं लागेल. पण दुसरी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, एकनाथ शिंदे साहेबांची ताकद महायुतीमध्ये खूप वाढलेली आहे. त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची कमी झाली, दादांची जी आहे ती आहे, नाही तर ती कमीच झाली असेल. पण एकनाथ शिंदे साहेबांचं वजन जरा वाढलेलं दिसतंय, जे फडणवीस साहेबांनाही आवडत नाही आणि ते कदाचित दिल्लीच्या नेत्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की आता जास्तच हेवी व्हायला लागलेत. याच्यात आता पुढे जाऊन या तिघांचं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल.